दूध दरवाढीसाठी राजू शेट्टींचं आक्रमक आंदोलन। राहुरी बाजार समिती समोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको बघायला मिळतोय। दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी यांनी आक्रमकपणे आंदोलन केलेलं आहे। राहुरी बाजार समिती समोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको सुरू आहे। दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं हे आंदोलन केलं जात आहे। राहुरी बाजार समिती समोरची ही दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं रास्ता रोको सुरू आहे। दूध दरवाढीची मागणी ही राजू शेट्टी यांच्याकडनं केली जाते आणि त्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याचं पवित्र राजू शेट्टी यांनी घेतलेलं आहे आणि त्या निमित्तानं राहुरी बाजार समिती समोर सुरू असलेलं हे आंदोलन शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेलं आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांकडनं अशा पद्धतीनं राहुरी बाजार समितीच्या समोर रास्ता रोको केला जातोय। दूध दरवाढीची मागणी आहे आणि त्यासाठी आता राजू शेट्टी हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। राहुरी बाजार समिती समोर शेतकऱ्यांकडनं हा रास्ता रोको केला जातोय। राहुरी बाजार समिती समोर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं हे आंदोलन, शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ते अडवून धरलेला आहे। रास्ता रोको आंदोलन करत दूध दर वाढीची मागणी शेतकऱ्यांकडनं पुढे नेली जाते। राजू शेट्टी यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी राहुरी बाजार समितीच्या समोर रास्ता रोको केलेला आहे। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा मागणीसाठी महामार्ग अडवून धरलेला आहे। दूध दरवाढीसाठी राजू शेट्टींचं आंदोलन सुरू आहे। राहुरी बाजार समितीच्या समोर शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवलेला आहे। शेतकऱ्यांकडनं सुरू असलेला हा रास्ता रोको, त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आंदोलनामध्ये प्राजक्त तनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहेत। दुधाला 40 रुपये दरवाढ देण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं केली जाते। त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीची सुद्धा मागणी या शेतकऱ्यांची आहे आणि त्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांकडनं केलं जातं। दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। राहुरी बाजार समितीच्या समोर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं हे आंदोलन, शेतकऱ्यांनी राहुरी बाजार समितीच्या समोर महामार्ग अडवून धरलेला आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय। हातामध्ये फलक घेऊन शेतकऱ्यांकडनं घोषणाबाजी केली जाते। राहुरी बाजार समितीच्या समोर सुरू असलेलं हे आंदोलन आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। दूध वाढीसाठी राजू शेट्टी हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय। प्राजक्त तनपुरे हजारो शेतकऱ्यांसह या ठिकाणी या आंदोलनामध्ये रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। शेतकरी कर्जमाफी असेल, पीक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा महामार्ग अडवून धरलेला आहे। दुधाला 40 रुपये दर देण्याची राजू शेट्टी यांनी मागणी केलेली आहे। दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी यांचं हे आक्रमक आंदोलन। राहुरी बाजार समितीच्या समोरची ही दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी असलेला महामार्ग हा शेतकऱ्यांनी अडवून धरलेला आहे। दुधाला 40 रुपये दर द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिलेला आहे। राहुरी बाजार समितीच्या समोर या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांचा सुद्धा सहभाग आहे, जिथे शेतकऱ्यांनी हा महामार्ग अडवून धरलेला आहे। ही ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहे शेतकरी आंदोलनाची। शेतकऱ्यांचा मोठा सहभाग यामध्ये आहे। हातामध्ये फलक घेऊन शेतकऱ्यांकडनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडनं केला जातोय। राहुरी बाजार समितीच्या समोरची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी असलेला महामार्ग हा शेतकऱ्यांनी अडवून धरलेला आहे। प्रमुख मागणी ही अर्थातच दूध दरवाढीची आहे। 40 रुपये दर दुधाला द्यावा अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केलेली आहे आणि या आंदोलनाला आता आक्रमक स्वरूप येते। शेतकरी आक्रमक झालेले आहेत। दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ही आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे आणि राहुरी बाजार समिती समोर असलेला रस्ता हा शेतकऱ्यांकडनं अडवून धरण्यात आलेला आहे। दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे।